नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 एप्रिल 2026. मी माझ्या शेतामध्ये काय झालं, खताचे खूप भाव वाढायलेत. खताचे भाव वाढत असल्यामुळे रासायनिक खताचे खूप भाव वाढतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणतं खत घ्यायचं हे कळेना. मग सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला नेमका कोणता खत पाहिजे, म्हणजे पोटॅश जास्त जमिनीत पाहिजे का, स्फुरद पाहिजे का, नायट्रोजनचे खत पाहिजे, याची निवड करण्यासाठी सर्वप्रथम माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्याने आधी जमिनीतली माती तपासणे गरजेचं आहे. तर आम्ही देखील काय केलं, आज या ठिकाणी आमच्या शेतामध्ये आलो. 25 तारीख आहे आज. तर आम्ही मातीची तपासणी चालू केली. तर आमच्या मातीच्या तपासणीमध्ये काय याच्यात म्हणजे कार्बन किती प्रमाणात आहे जमिनीमध्ये, जमिनीचं टेम्परेचर किती आहे, नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, पुन्हा इलेक्ट्रिक किती आहे, हो, वीस म्हणजे हे घटक कोणते कोणते किती प्रमाणात आहेत, तर हे आम्ही हे चेक करत आहोत. आणि आता लगेच तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. आता 2च मिनटात रिपोर्ट येत आहे लगेच, त्याच्याद्वारे कळतं आहे. तर हे माती तपासणं कशामुळे गरजेचं आहे की काय होईल, नेमका शेतकऱ्याला खत कोणता घालावं तेच कळणार. एखादा म्हणलं हे खत चांगलं की शेतकरी त्याच्यावर उडी पडायली, त्याच्यामुळे ते लगेच तुटवाडा व्हायला. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मातीची तपासणी गरजेचं आहे. हे रिपोर्ट आलेला आहे आस्की कंपनीच्या हां डिव्हाइसवरून. आस्की कंपनीच्या डिव्हाइसवरून आम्ही हे माती परीक्षणचा रिपोर्ट काढला. याचा pH यायला आहे 7.2, नायट्रोजन आला आहे 712.8 kg हेक्टरी, फॉस्फरस 49.57 kg हेक्टर, पोटॅशियम 1004.4 kg हेक्टर, टेम्परेचर जमिनीचा 38.8 39 अंश, ह्युमिडिटी 11.5%, ऑर्गॅनिक कार्बन आहे 0.47%. तर खूप कमी का? तर खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रात जमिनीचं जे कार्बन कमी झालंय, तर कमीत कमी 3.5 एवढं जमिनीचं कार्बन असायला पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या अतिखताच्या वापरामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं जे जमिनीचं कार्बन कमी झालंय, त्याच्यामुळे शेतीतला जो खर्च होतोय तो पूर्ण अनावश्यक खर्च होतोय. आणि ह्या खर्चाबरोबरच जमीनचं ज्या आत्ताचं कंडिशन आहे, हे खूप चिंताजनक कंडिशन आहे. जमिनीचं कार्बन जर वाढलं तर तुमची पिकाची क्षमता आणि उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी मिळून आस्कीच्या एरिया मॅनेजरला संपर्क करून आपल्या शेतीचं मातीचं परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी आपण आपलं सॉईल टेस्ट म्हणजे मातीची तपासणी केली पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, नेमका मातीचं आरोग्य धोक्यात आहे का, नेमका मातीला आजार कोणता झाला आहे, म्हणून हे सगळं जसं आपण माणसाची तपासणी करतो तर आपल्याला कोणतं काय कमी आहे, म्हणजे आपल्याला कोणतं रक्त कमी काय कमी आहे, पण आपल्या पेशी कमी झाल्या की हे कळतं. तसंच ही जमीन एक आपली माता आहे आणि तिची देखील तपासणी करणे गरजेचं आहे. आणि माती तपासण्यासाठी खूप काही अशी गरज नाही, एवढं काही लागत नाही. 300 रुपयेच लागते. तर एकदा केल्याच्यानंतर 1 वर्षभर पुन्हा काही गरज नाही आणि लगेच पुढच्या वर्षी केल्याच्यानंतर लगेच आपल्याला कळतं की आपण आता हे समजा ऑर्गॅनिक कारण सेंद्रिय कर्ब कमी असला तर सेंद्रिय कर्ब वाढिल्याच्यानंतर लगेच किती प्रमाणात झाला हे त्याच्याद्वारे कळतं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. असं काय होतं आहे, एखाद्याच्या शेतीमध्ये नायट्रोजन असतं जास्त म्हणून आपण नायट्रोजन जास्त टाकतो, ते काही उपयोगात येत नाही. म्हणून जे कमी ते टाकायला पाहिजे, म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.